प्रोग्राम केला जाईल विनंती शिवेला आपण सगळ्यांनी यायचं आपण पुढे वेळ नाही आपल्याकडे पाहायला गेलं तर 2:15 वाजून गेले मात्र लवकर 10 ते 15 मिनिटाच्या आत आपल्याला हे कार्यक्रम नक्की संपूर्ण करायचा आहे. चला बक्षीस समानाचा विनंती करा मायकअप संघ चला मायकअप संघ यायचा अजय पाटील या लगेच फटाफट पुढे या प्लीज विनंती. चला दैसे संघ पंचायत संघ तसेच फायटर संघ जे टॉप 4 संघ त्यांनी विनंतीच्या पुढे यायचं आपण. फायनल मॅन ऑफ द मॅच पाहायला भेटते आपल्याला ज्यांनी सुरेख खेळ साकारला अष्टबैल खेळ ज्यांनी साकारला तो ठरला जातोय संतोष आहे आपण सुद्धा सुरेखाने उभारतो सितारा पालघर तालुक्यामधला एक दिग्गज अप्रतिम खेळाडू पाहायला भेटतो फायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर मनीष भोईर. मनीष भाई यायचं लगेच प्लीज मॅन ऑफ द मॅच साठी. मनीष भाई यायचं प्लीज. मितुरा यांच्या हस्ते मनीष भरती यायचं प्लीज. चला आपण पाहतोय हेडफोन्स सुद्धा पाहायला भेटू मनीष यायचंय फायनल मॅन ऑफ द मॅच त्यानंतर गजर नक्कीच जाऊ मनीष साडे सुरेख खेळ साकारला मनीष भाई फायनल मध्ये आपल्या संघाला नक्कीच विजय करून दिला. चला भेटूया मनीष तर नक्कीच आपण वळूयानंतर ज्या या स्पर्धेला लाभले गेले त्या सन्मान चिन्हाकडे आपण वळूया. तर समजून संघटना तालुका अध्यक्ष मिस्टर दिनेश पवार साहेब यांनी विनंती केला आपण व्यासपीठाकडे येतो. दिनेश पवार साहेब प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं. चला या सामन्यामध्ये ज्यांनी सुरेख साथ दिली ज्याने आमचा आवाज आपल्याकडे पोहोचवला हा सन्मान शिवला मातोश्री डीजे गोवारी ब्रदर्स ऋतिक गोवारी यांचे बंधू यायचं प्लीज. ऋतिक यायचं आपण नक्की सुरेख डीजे पाहायला भेटेल पाहायला पाहिजेत आपण जर आमचा आवाज ऐकला मायक्रोफोनवर त्यांच्या वतीने आपण मातोश्री डीजे आम्हाला आपल्या प्रकारे नक्की सन्मान चिन्ह दिला जाईल. प्रितेश आपण यायचं प्रितेशच्या हस्ते सन्मान दिला जाईल. त्यानंतर गजर डिग्रीसाठी मातोश्री डीजे नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला मिस्टर ऋतिक गोवारी आणि यांचे बंधू धन्यवाद ऋतिक. यानंतर बघूया आपण पूर्ण आपण 3 दिवस ज्यांनी मॅन्युअल स्कोरिंग केली आपल्या पोटाचा जादू नक्कीच कागदवर त्यांनी टाकला गेला प्रत्येक चेंडू आमच्याकडे पोहोचवला तो नक्की असेल मिस्टर मंदार यायचंय. तर मंदारचे बंधू आपण यायचंय सन्मान चिन्ह घ्यायचंय. मी वर्धेश राऊत गणेश मुळे यांच्या हस्ते हा सन्मान दिला जाईल. त्यानंतर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस आपण घरी बसल्या सामन्याचा आनंद घेतला.
सामना आपण टीव्ही मध्ये लगेच मोबाईल मध्ये ट्रेन मध्ये असो किंवा कंपनीमध्ये असो या कुठेही प्रोग्राम मध्ये बिझी असलो तरी आपण हे सामने आपल्या मोबाईलवर लाईव्ह पाहिले. तर पाटील नेटवर्क ला सुद्धा आपण सन्मान केला पाहिजे या स्पर्धेमध्ये. पाटील नेटवर्क टीम मधून यायचं प्लीज. चला मुन्ना जयस्वाल यायचं लगेच हा सन्मान घेण्यासाठी. तर पाटील नेटवर्क तालांचा गजर झाला पाहिजे. कदम साहेब यायचा आपल्या कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान असे पाटील नेटवर्क का लाईव्ह ज्याने पालघर तालुक्यामध्ये तो नाव नाही ब्रँड झालाय असा हा पाटील नेटवर्क पाहायला भेटतो आपल्याला. त्यांच्या वतीने लाईव्ह सामना आपण पाहतच घरी बसल्या. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच लाभले गेले होते मिस्टर समीर खान बिट्टो यांनी यायचंय. तर समीर खान पंच पाहायला भेटले. ऑफिशियल नक्की तळाचा गजर समीर खान साठी सुरेख कंपनी पाहायला भेटले. समीर खान पंच पाहायला भेटले आपल्याला. धन्यवाद समीर. त्यानंतर आपण बोलूया नक्कीच जे सामन्यावर पाहतो होता प्रेक्षक सुद्धा पाहतात घरी बसल्या पाहतात परंतु मायक्रोफोनवर जर आवाज नसेल ना तर सामन्याचा आनंद नसतो. तर कोणाला माहीत पडत नाही की विकेट किती गेले धावा किती बनल्या कुठे संघ खेळतोय. तर आपल्याला जोडले गेले संत उमरेचा सुरेख आवाज संतोष पाटील समालोचक त्यांना सुद्धा सन्मान दिला जाईल. सुरेश चव्हाण साहेब यायचे आपल्या शुभ हस्ते यायचे संतोष हा सन्मान नक्कीच कॉमेंट समोरच्या ताळ्यांचा गजर झाला पाहिजे. संतोष पाटील मॅनचा मुंबोळे यांच्यासाठी सुद्धा सुरेख काम त्यांच्या वतीने केलं. संतोष धन्यवाद. आपण विकास खाडका सुदीप लाला यांनी यायचंय. तसं प्रितेश आपण सुद्धा यायचं. प्रितेश सुद्धा सुरेख काम केलंय. विकास खडका आपण यायचं आणि त्यांचा सन्मान विकास खडका आपण यायचं. गौरव ठाकूर आपण यायचं तेव्हा आपल्या शुभ असते हा सन्मान विकास खडका नक्कीच पंच म्हणून लाभले गेले होते. या स्पर्धेमध्ये सुरेख काम त्यांच्या वतीने नक्कीच पाहायला गेले ग्रामीण जे पॅनल आहे त्याच्यामध्ये हाय स्कोरिंग हाच खेळ पाहायला भेटला आपल्याला. त्याने सुरेख धावा बनवला परंतु संघाला पाहायला गेलं तर पराभूत लाला यायचं. सुदीप टॅटू मास्टर आहेत सुरेख टॅटू हे बनवत आहेत चित्र काढतात सनिकार यायचे. सनिकारच्या हस्ते हा सन्मान चिन्ह दिला जाईल. निखिल दोडी आपण सुद्धा यायचं. निखिल दोडी आपण संदेश सनिकार यांची शुभ असते हा सन्मान दिला जाईल. निखिल दोडी यायचं. निखिल दोडी प्लीज असेल तरी यायचं. तर एक अजून प्राईज झालं होतं मनीष भैर आपण यायचं प्लीज. मनीष भैर मायकर संघाचा मनीष. तो मनीष यायचा पण लगेच 500 कॅश प्राईज फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच घेतल्याबद्दल चांगल्या सामन्याला विजय करून दिला. तर 500 कॅश प्राईज मिस्टर वैभव यांचे लाभले गेले आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. धन्यवाद मनीष. विनंती कर निखिल दोडी यायचं. निखिल दोडी आपला सन्मान असेल. संदेश पाटील यांची शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अजय गडवी यायचे. अजय गडवी मग आमचे पंच पाहायला भेटले. अजय गडवी सुमित जाधव यांनी करायचं. सुमित जाधव यायचं. सुमित आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अजय नक्कीच सुरेख काम अजयने केलं. अजय गडवी यांनी चांगली पंचायत भूमिका पार पाडली. तर यायचं आपण
नक्कीच विनंती करेल एक सन्मान आमच्या मान्यवर पाहायला भेटतात त्यांचा सन्मान केला जाईल. तर त्यांनी या स्पर्धेमध्ये मालिकावीची ट्रॉफी आम्हाला दिली गेली. कैलासवासी नारायण पाटील यांच्या सन्मानार्थ आपण पाहतोय मालिकावीचा चषक दिला गेला. वंदेश पाटील यांचा सन्मान यायचा. वंदेश पाटील आपला सन्मान परागर यांच्या शुभ असते. त्यानंतर कसं नक्कीच वंदेशसाठी पाहायला भेटेल अनिकेत भावर यांनी आपला सन्मान अनिकेत भावर. कुंजल राऊत यांच्या हस्ते सन्मानशील अनिकेत भावर आपण यायचं व्यासपीठावर. कुंजल राऊत आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. अनिकेत भावर आपला सन्मान केला जाईल कुंजलच्या हस्ते. रत्नेश यायचं आपण. रत्नेश हस्ते सन्मान जातो. रत्नेश पाटील पाहायला भेटतं. आयोजक कमिटी त्यांचं का सुरेख काम त्यांच्या वतीने केलं गेलं. त्यांचं कुंजल आपला सन्मान असेल. रत्नेश पाटील आपण रत्नेश करायचं. अरुण यायचं. अरुण येण्याचं सामान असेल ते म्हणजेच झर्री. अरुण यायचं लगेच. अरुण धावत यायचं. जरा थोडं घाई करायची. प्रगेचा पाण्याचे थेंब पाहायला भेटतात. या लगत प्रमुख असते याचा आपल्या शुभ असते सन्मान असेल. किक्की असतील. किक्की यायचं. नाव घेतो लगेच यायचंय. किक्की हा नाव आहे यायचं. आपण जो फायनल सामन्यामध्ये पंच होता त्याचा सन्मान केला जाईल. या सन्मानासाठी मी विनंती करेल शैलेश तटकरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. किक्कीचा सन्मान. किक्कीची हाईट खूपच मोठी वाटते. शैलेश तटकरे खूपच लहान वाटतं. यांच्या हस्ते हा सन्मान पाहायला भेटतोय. तर नाव लगेच 2 अक्षराचं पण प्रेक्षक खूपच मोठे व्हायला भेटतात. मिस्टर किक्की चला आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. तर प्रथम तुम्ही सांगा ओम सन औरंग क्रिकेट मित्रमंडळ धोडीपुरचा सरपंच चषक 2022. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी एक सन्मान केला जाईल. आपण पाहतोय व्हॉइस वेल्सर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय युसुफ सय्यद. मी राकेश सरांना स्वतः सांगतो या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः राकेश सर आपण पाहतोय व्हॉइस ऑफ वेल्सर. जबरदस्त आवाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मला देखील संधी जर पाहिली तर युसुफच्या मार्फतच या ठिकाणी मिळत असेल. धन्यवाद म्हणेन मी राकेश सरांचं देखील आणि युसुफ सरांचं देखील. धन्यवाद संतोष. चला आपण वळूया. मी मुख्य पारितोषिकावर जास्त वेळ घेणार नाहीये कारण की ओम सन औरंग मित्रमंडळ सरपंच 2022 वर्ष दुसऱ्या पायऱ्यावर सुरेखरित्या आयोजन नियोजन केलं गेलं. 48 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले. 48 संघ नक्कीच चॅम्पियन बनले. 4 संघ पाहायला भेटले आपल्याला. तर 48 संघ जे प्रवेश केले त्या स्पर्धेत सगळे संघ चॅम्पियन आहेत. या पहिल्या वर्षामध्ये पाहायला गेलं तर 2 संघ फायनलमध्ये खेळले होते. पॅराडाईज संघ आणि पंचायत संघ. तर त्यांनी दोन्ही संघ मागे राहिले आणि यावेळेस नवीन संघ पाहायला भेटे. नक्कीच खरी मजा असते की प्रत्येक वर्षी नवा संघ जेव्हा चॅम्पियन बनतो ना तर ट्रॉफीवर नाव लिहिलं जात आहे. तर त्यानंतर कसं जाणं या स्पर्धेसाठी तर नक्कीच आयोजक कमिटीमध्ये राकेश पडते नक्कीच काम केला होता. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला टी शर्ट्स जे दिले गेले होते स्पोर्ट्स मयूर जाधव, वर्तेश राऊत आणि कसं नाव असेल खूप मोठा खेळाडू आहे. त्यांनी खूप क्रिकेट खेळला. मुकेश परदेशी म्हणून घेतो आपण व्यासपीठावर. मुकेश परदेशी आपण सेव्ह करायचं प्लीज. तसं मोबाईल बाजारचे ऑनर मिस्टर राज यादव आपण सुद्धा व्यासपीठावर राहायचं. राज यायचं आपण जे आपण कुपन दिले की आपण येऊन व्यासपीठावर स्थान होतं. राज वेलकम असेल आपल्या व्यासपीठावर. चला या स्पर्धेमधला पाहायला गेलं तर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा सामना सुरू होतो.
त्यानंतर आपण सगळं सामन्यात आनंद घेतात. जेव्हा चेंडू टाकला जाईल तेव्हा फलंदाज खेळतो, त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो. तरी या स्पर्धेमध्ये पहिला आपण बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देऊया. उत्कृष्ट गोलंदाज पहिला दिला जाईल. कोण अशी उत्कृष्ट गोलंदाज, कोण आवाज काढेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तर सगळ्यांना माहिती आहे 9 विकेट जाऊन नावावर आहेत. तो ठरला गेलाय. खूप वर्षानंतर संघ खेळला. मनीष पाटील मॅन फॉर पैसा. तर अंकुश भाई आपण सुद्धा वरती यायचं आहे. तर नक्कीच मनीष प्रथम काँग्रेस या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजला दिले गेले. कसं वाटतं? खूप वर्षांनंतर संघ खेळला आणि खूप जोशाने खेळला आणि उत्कृष्ट गोलंदाज तू लाभला गेला या स्पर्धेला. नमस्कार. दहिसर संघ कधीही फायनलमध्ये पोचतो त्यावेळेला आमच्या घरामध्ये एक तरी ट्रॉफी असतेच, हे कन्फर्म आहे. एक तर बेस्ट फिल्डर नाहीतर बॉलरचा आम्हाला मिळतेच. एक तर भावेश किंवा मी दोघांपैकी फिल्डरमध्ये असतोच, हे कन्फर्म आहे. कारण दहिसर संघ हा फिल्डिंगसाठी खूप नावाजलेला संघ आहे, कोणालाही विचारू शकतात. नक्कीच शेवटचा प्रश्न जास्त स्पर्धेमध्ये काय सांगेल? शेवटच्या अंतिम क्षणात स्पर्धेमध्ये काय सांगेल? आयोजन खूपच सुंदर होतं, खेळायला खूप मजा आली इकडे. आणि एक खास करून बोला मी असोसिएशनचं आभार मानेल की एवढं सगळं होऊन सुद्धा आम्हाला ही टुर्नामेंट खेळल्यानंतर 6 टुर्नामेंटचा बँड लावला, त्याच्याबद्दल खूप असोसिएशनचे मी धन्यवाद मानतो. नक्कीच विनंती करेल बेस्ट बॉलरचा वर्धाचे शूज पाहायला भेटतील. सुरेख ट्रॉफी मुकेश परदेशी यायचंय. आपला शूज असते ही ट्रॉफी आणि शूज दिले जातील. तर टाळ्यांचा खजान मनीष पाटील साडे शूज सुद्धा येतात. शूज पाहायला भेटतात या स्पर्धेमध्ये नक्कीच नमुने प्राईज असतात खेळाडूंना. तर कॉंग्रॅच्युलेशन्स मनीष आणि चांगला खेळ तुम्ही साकारला. त्यानंतर आपण थोडंसं बघूया आपण ओळूया बेस्ट तर एक अजून मनीष आपण परत वरती येतो. मनीष पाटील आपण परत एकदा वरती यायचं आहे. जसं आपण सांगितलं या स्पर्धेमध्ये असे पायथ्याशी असतात की नक्कीच जेव्हा संघ फायनलमध्ये होतो जो खेळाडू पायथ्याशी लावतो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन, तर आपल्या नक्कीच जागा कमी असते जाताना बाईकमध्ये कारमध्ये सामान घेण्यासाठी. तर साई प्रॉपर्टीज यांच्याकडून लाभले गेले त्या गणेश कांबळे साहेब यांच्याकडून 1 क्लोज नक्कीच उन्हाळ्याचे दिवस चालू आपल्याला 1 क्लोज दिला जाईल. तर बिंदू 1 क्लोज आणायचा प्लीज बेस्ट बॉलरसाठी कूलर दिला जाईल मनीष पाटील यांना. तर गणेश कांबळे साहेबांकडून दिले गेले. तर या स्पर्धेवर तार झाला पाहिजेत. ओम साई नवरंगा क्रिकेट कबड्डी ताराचा आवाज नक्कीच यायला पाहिजे प्रेक्षकांना आणि खेळाडूंना दिसेल. आवाज कमी येतोय, स्पर्धा खूप सुरेख, आवाज नका कमी करायचा नाही, आवाज यायला पाहिजे. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत नक्कीच आपण थंड हवा खाऊ शकतो एअर कूलर मध्ये. तर यानंतर बेस्ट फिल्डर कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर नक्कीच पूर्ण स्पर्धेमध्ये खूप खेळाडू होते, खूप खेळाडूचा नाव होता, आमची चर्चा झाली, परंतु सामना खूप रंगतदार होता आणि एक चौकारने सामन्यामध्ये कमबॅक केला. तो ठरला गेला या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर ज्याने घेतलाय मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्यामध्ये मनीष भाई. तर मनीष यायचं आपण. तर वेलकम मनीष. प्रथम तर कॉंग्रॅच्युलेशन तू चॅम्पियन मध्याबद्दल काय सांगेल? बेस्ट फिल्डर झालाय, चॅम्पियन बनलेला, कसं वाटतं? खूप आनंद होतो. तर जास्त काय विचारणार नाही तुला, खूप जास्त तुझं घ्यायचं आहे बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड देण्यासाठी.
सुरेश चव्हाण साहेब यायचे आपल्या शुभ हस्ते असं पायथ्यातील तर पहिले ट्रॉफी आपण घ्यायची व्हाईट ट्रॉफी पाहायला भेटते जे ट्रॉफीवर नाव कोरलं गेलं ना तर एकच मीरा रेडिओ माठ यांच्यावरून सुरेख काम केलं गेलं अमन खान आणि आकिब खान. तर मी अंकुश भैरवून विनंती करू यायचं अंकुश भैर आपण यायचं आहे आमच्या पालघर मनीष थांबायचं आपण. तर नक्कीच इकडे आपल्याला प्राईजची कमी नाही प्राईज खूप आहे 2 पोरं लागतील आपल्याला घेऊन जाण्यासाठी. तर उत्कृष्ट क्षेत्राचे शूज आणि म्युझिक सिस्टम पाहायला भेटतं आपल्याला म्युझिक सिस्टम दिली जातील. मोबाईल बाजार तर्फे नक्कीच म्युझिक सिस्टम आमच्यामध्ये नक्कीच राज जाधव आहेत त्यांचा सुद्धा धन्यवाद. तर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज नक्कीच टॉप मध्ये खेळाडू होते त्यांच्या जवळपास कुठलीच खेळाडू नाही आहेत. 17 चौकार त्या फलंदाजीने या स्पर्धेमध्ये लगावलाय 17 चौकार त्या बॅट्समॅनने लगावलाय आणि ठरला गेलाय उत्कृष्ट फलंदाज ओम साई नवरंग क्रिकेट मंडळाचा 91 धावा त्याने बनवल्यात. कोण असेल एनी गायसेस निशान ठरलेलं होते दैसा बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. तर प्रथम कॉंग्रॅच्युलेशन तुला निशान कसं वाटतंय एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये फायनल सांगा की तुम्ही रनअप पण बेस्ट बॅट्समॅन तू बनला गेला. बेस्ट बॅट्समॅन आवड मला पहिल्यांदा मिळत आहे मला खूप छान वाटत आहे बस. तर लगेच बाद झाला तर तू थांबला असता थांबना फायनल थांबला तुम्ही जिंकले असते असं तुझ्या मनामध्ये होता की कुठे कुठे चुकी झाली. नक्कीच दीपेश लगेच आउट झाला तुझी बॅटला बोलत होती नंतर जेव्हा शूटर टाकला बेकेश यांनी त्यांनी लगेच तिखट प्रश्न तुला विचारले त्याचं उत्तर तुझ्याकडे नव्हतं असं काय वाटलं नाही. नक्कीच लास्ट बॅटने नक्कीच बोललं गेलंय ताऱ्यांचा गजर निशांसाठी यायला पाहिजे सुरेख खेळ खेळला गेलाय. विशाल चौगुले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिनेश पवार साहेब प्लीज यायचं आपण. तर ही ट्रॉफी तर घ्यायचं आपण देवेंद्र ठाकूर निशांत थांबायचे शूज सुद्धा आपल्याला तसंच थंड पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अगोदर नक्कीच घाम सुटला गेला होता आपल्याला थंड हवा खाण्यासाठी कूलर सुद्धा दिलं जाईल या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी. तर देवेंद्र ठाकूर यांची शुभ असते शूज गणेश कांबळे याच्या साई प्रॉपर्टीजचे ऑनर. तर गणेश कांबळे यायचं आहे एअर कूलर आपण बघा लहानशा वयामध्ये गणेश कांबळेने स्वतःचा बिझनेस उभा केलाय साई प्रॉपर्टीज. तर गणेश कांबळे चांगला पाहिजेत गणेश कांबळे चांगला गजर नक्कीच झाला पाहिजे. एअर कूलर पाहायला भेटते निशांत नक्कीच गरमीच्या दिवसामध्ये तू थंड हवा खाशील. तर ताऱ्यांचा गजर निशांत साडे धन्यवाद गणेश कांबळेचा बसायचा आपण आणि धन्यवाद मिस्टर निशांत. यानंतर या स्पर्धेमधला चौथा पारितोषिक ज्या संघाला लाभलं गेलं 10,000 रुपये कॅश प्राईज तसंच पाहायला गेलं तर सुरेख ट्रॉफी विनंती करायला. तर निशांत आपण परत यायचं प्लीज एक पाहिजे नाही जसं मी सांगितलं स्पर्धेत काहीच कमी पडत नाहीये. आपण थंड हवा खाऊ शकता शूज घालून क्रिकेट खेळू शकता आणि तर सरपंच मॅडमचे सुपुत्र विवेक चांदणे यायचं आपण व्यासपीठावर विवेक चांदणे यायचं. तर नक्कीच थंड हवा खाणार शूज घालून खेळणार आणि सुरेख संगीत सुद्धा ऐकणार म्युझिक सिस्टम मोबाईल बाजार करून दिलं जातं. भारतीय नक्कीच लय लुट विकी बसायचं आपण सुद्धा व्यासपीठावर. तर त्यानंतर वळूया तिसऱ्या चौथ्या पारितोषिकाकडे विनंती करायला फायटर संघ संगणक यायचं लगेच रोहित यायचं आपण राहुल मोरे आपण सुद्धा यायचं. चला यायचं खेळाडून यायचं प्लीज राहुल मोरे रोहित आपण सगळ्यांनी यायचं.
कॅश प्राईज 10,000 रुपये आणि एक स्वीट ट्रॉफी. राहुल पुढे यायचं एक मिनिट. तर राहुल नक्कीच सेमीफायनलमध्ये तू सामना गमावला, तर काय सांगेल स्पर्धेबद्दल? काय नाही बोलणार. सर हडलं क्वेश्चनला असतात मोबाईलवरच्या ऑनर आपण यायचं राज यादव यांची शुभ असते सिलेक्ट ट्रॉफी गोल्डन ऑरेंज कलर मधली ही सिलेक्ट ट्रॉफी आणि 10,000 रुपये कॅश प्राईज. तर आपल्या पाहायला भेटते 10,000 रुपयाचा चेक सुद्धा दिला जातोय. ट्रॉफी नीचे रख दे, ट्रॉफी नीचे रख दे. हाँ भाई चेक पकड़ लो. 14 ये इकडे दे. राज सर यायचं, राकेश सर कॅश प्राईज सुद्धा द्यायचं आपण. मॅम यायचं आपण, मेहनत दादा यायचं आपण सगळ्यांनी लगेच. तर तावलचा गजर दोन फायटर त्यांच्यासाठी चौथा पायचा मांके ठरवला जातो म्हणजे थोडी फायटर. नक्कीच देवाची गर्दना केली जाते बापांची. तिसरा प्राइज या स्पर्धेमधला यायचं अंकुश आपण सुद्धा आहे तो यायचं आपण. तर अंकुश काँग्रेशन नक्की तिसरा प्राइज लाभला गेलाय, तर काय सांगेल स्पर्धेबद्दल? स्पर्धा ही खूपच सुंदर आहे आणि इतक्या वर्षानंतर मी दहिसर संघाला बघतोय इथे खेळताना. म्हणजे मी लहान होता तेव्हा मला ते बाबू म्हणायचे, तेव्हापासून त्यांना मी बघितलं आहे त्यांचं गेम. आणि खूपच क्षेत्ररक्षक, जसा माझा मित्र मिनेश बोलला की दहिसर संघाचं नाव होतं क्षेत्ररक्षकामध्ये, तसंच आज त्यांनी करून दाखवलं इथे. कुठेतरी म्हणजे त्यांना एक चांगला प्लेअर भेटलेला आहे निशान, खरोखर सुरेख. म्हणजे मी त्याचं गेम बघितलं, हॉप साईडच्या दिशेने, लेग साईडच्या दिशेने, स्ट्रेट ड्राय, एकदम सुंदर बॅटिंग करतोय हा. कुठे ना कुठे म्हणजे जगदीश, जब्बीर, मनीष अशा प्लेअरसारखा हा मोठा प्लेअर होणार असं मला वाटतंय. नक्कीच अंकुश नक्कीच सेमीफायनल सामना होता, मायकोप संघ होता ज्या संघाने 24 धावा इकडे पहिल्या दिवसामध्ये डिफेंड केले साकेर थाळापूर संघासमोर. कारण की 24 चेंडू 23 जास्त नाहीयेत, परंतु त्यांनी फिल्डिंगच्या जोरावर तो सामना जिंकला. परंतु सेमीफायनल सामन्यामध्ये काय कमी पडली तुमच्या क्रिकेटमध्ये की तुम्ही पराभव स्वीकार लावला? खरं तर सेमीफायनलमध्ये जेव्हा प्रथम आमच्या आधी मॅच झाली उनबाट संघाची, त्या संघाची धावसंख्या ही थोडी कमी झाली. आम्हाला असं वाटलं की सिंगल काढून आणि स्कोर लोटेट करायचं पुढे. त्याच्यानंतर आम्ही रनआउट खूप म्हणजे घाई करताना प्रथम विकी गेला, नंतर त्याच्या पाठीमागे जगदीश गेला. तिथे आम्हाला कुठेतरी मोठा धक्का लागला. त्याच्यानंतर आमची फलंदाजी कुठेतरी अडखळत गेली आणि धावसंख्या कमी झाली. यासाठी आम्ही दिलगर करतो. नक्कीच त्यानंतर अंकुशाही चांगले विचार पाहायला भेटले. विनंती कर राकेश परदेश तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आहे मोतीलाल पेसवत. मोतीलाल साहेब आपण सुद्धा यायचं. मोतीलाल शाह यायचं आपण. स्पॉन्सर तिसरा क्रमांक कॅश प्राइज 10,000 रुपये आणि एक सुरेख अप्रतिम ट्रॉफी आणि चेक पाहायला भेटतोय. तिसऱ्या क्रमांकाचा नंबर लागला मोतीलालला. पुरस्कृत 45 संघ. नक्कीच मोठी ट्रॉफी सुरेख ट्रॉफी आहे. धन्यवाद. चला यानंतर पाहायला भेटलं आपल्याला या स्पर्धेमधला. लगेच आपण थांबायचं थोडंसं. पाचवर एक लिस्ट आहे माझ्या ते नाव लगेच वाचून घेते. शेवटचे क्षण आहेत तर असे इंटरव्ह्यूज मिस्टर अखिल नायर यांच्याकडून नक्कीच हेडफोन लाभले गेले होते स्पर्धेमध्ये. साई प्रॉपर्टीज गणेश कांबळे साहेब आम्हाला एअर कूलर दिले होते. बॅक माय शॉप केकचं शॉप आहे त्यांच्याकडे एक एअर कूलर दिला गेला होता. त्याचा मोबाईल बाजार यांच्याकडे प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला गेलं तर कुपन्स आणि आपण म्युझियम पाहतो त्यांच्याकडे धन्यवाद असेल. तर सुसमर्थ कृपा भावेश पटेल यांच्याकडे शार्ट शूज दिले गेलेत. तसंच गौरीगंजच्या वॉटर बॉटल्स आम्हाला पुरवले गेले तर पाहायला गेलं तर
कुंदन सिंग आणि गौरीकांत झा यांच्याकडून नक्की दिलेले मोतश्री डीजे प्रत्येक गावात आम्हाला डीजे पाटील नेटवर्क याचा आम्ही आभार मानला. तसंच सिंग डिजिटल राजेश सिंग बॅनरचं आमचं काम पूर्ण त्यांचं आम्ही आभार मानू. तसं वर्देश राऊत यांचे आम्हाला टी शर्ट उपलब्ध करून दिले. या स्पर्धेला मार्गदर्शक मुकेश परदेशी असतील, मयूर जाधव क्रेन सर्व्हिस यांच्याकडून टी शर्ट उपलब्ध करून दिले. तर स्पेशल थँक्स असेल या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी राकेश परदेशी, दिनेश पवार साहेब, विशाल चौगुले मंदार, महाडिक अजय पटेल, तसंच वर्देश राऊत, विकी कदम, रितेश पटेल, पराग कदम आणि कमिटी नक्कीच पारे ओमसा नवरंग मित्र मंडळ. तसंच पारे यांचे सगळ्यांचे धन्यवाद. अध्यक्ष विजयजी राऊत साहेब यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. नक्कीच कोणाचं नाव राहिलं असेल तर कमिटीकडे मी नक्कीच क्षमा जातो आणि पुढे आपण पुढच्या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमधला रनअप ठरला जाईल. तुम्ही संघ यायचं, संघनायकाने यायचंय, संघनायक आपण यायचं, आपण यायचं कल्पेश आपण यायचं पहिले. तर अल्पेश कॉंग्रेच्युलेशन्स. आणि कसं वाटतंय तुम्हाला या स्पर्धेबद्दल? परत आपण वारंवार प्रश्न विचारला पण फायनलचा सामना आणि रनअप ठरला गेलं, कसं वाटतं? फायनलचे दोन्ही संघ खूप छान होते, सुंदर होते. मॅच चालू होण्याच्या अगोदरच मी बोललो होतो की जो चांगला प्रदर्शन करेल आणि जो चांगला खेळेल तोच विजेता ठरणार आहे आणि तसंच झालं. दोन्ही चांगले होते पण टर्निंग पॉईंट कुठे आला? दीपेश खेळत असताना त्याच्याजवळून जे 4 बॉल डॉट झाले आणि नंतर त्याने त्याचा विकेट दिला आणि नंतर निशांतचा विकेट गेला, तो आमचा टर्निंग पॉईंट आला. तरीसुद्धा जुगल्याने 2 चौकार मारून मॅचमध्ये रंगत आणली होती. शेवटच्या 2 बॉलामध्ये 9 रनची आवश्यकता होती पण शेवटी गेम नाही करता आला आम्हाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूपच आनंद झालेला आहे की दैसर ची टीमने एकदम जबरदस्त कमबॅक करून म्हणजे एंट्री एकदम अशी केली की मला खरं सांगायचं झालं तर डायलॉग आठवतो की टायगर अभी जिंदा है. हा एक टायगर म्हणजे दैसर आणि मनीष टायगर जिंदा आहे हा शब्द मनीष भाऊंनीच मला आठवण करून दिली की अल्पेश अरे आता टायगर जिंदा आहे. आणि आम्ही खरंच ते म्हणजे आमच्याजवळून ते झालं आणि मुलांनी सर्वांनी मेहनत करून ते करून दाखवलं. आता आमच्याकडे नवीन टायगर निशांच्या रूपाने पुन्हा तयार झालेलं आहे. तर आम्ही पुन्हा चांगला परफॉर्मन्स करून आता हे अचीवमेंट करणे कुठलीही गोष्ट होऊ शकते परंतु आता त्याचं रिपिटेशन करणे किंवा आपला नंबर किंवा आपलं जे वर्चस्व त्याला ठेवणं फार त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आम्ही 6 टुर्नामेंटचा आम्हाला बॅन आहे. आता आमचे 3 प्लेयर खेळणार नाही असं असोसिएशनचं आलेलं आहे. तर 6 टुर्नामेंट नंतर पुन्हा टायगर जिंदा होऊन तुमच्यासमोर नक्की येणार आहे. तुम्ही लक्षात ठेवून द्या सर्वांनी, म्हणून सावध राहा सर्वांनी. नक्कीच खूप चांगल्या गोष्ट शब्दामध्ये नक्कीच बोलून गेले अल्पेश. खूप मोठ्या गोष्टी आम्हाला सांगून गेले. तर टायगर अभि जिंदाने टायगर इज बॅक असा बोर्ड नक्कीच चांगला असेल. तर खूप वर्षाला खेळत यायचं पण तर नवीन क्रांती एक जनलोक सेवेचे अध्यक्ष प्रमोद कंकरे यांच्या शुभ हस्ते दुसरा पारितोषिक दिला जाईल. यायचं सुरेख ट्रॉफी यायचं संघाने यायचंय. कॅश प्राइस 25,000 आणि सुरेख नक्कीच आमची दैसरचे प्रतिनिधी पाहायला भेटतात. ते सांगतायत की दैसर गावामध्ये खूप वर्षानंतर सुरेख ट्रॉफी जाते तर जल्लोष केला जाईल. दैसर संघाची तयार करायला पाहिजेत. दैसर संघ चॅम्पियन होता, चॅम्पियन आहे न चॅम्पियन राहणार. दिग्गज खेळाडू बांधले बाळ सुद्धा पाहायला भेटतंय, सचिन पाटील सुद्धा पाहायला भेटतंय आपल्याला या संघामध्ये. कॅश प्राइज 25,000.
सचिन घरात नक्कीच जॉन्टी पाहायला भेटते आपल्याला दिग्गज खेळाडू. तर कॉंग्रेशन्सचा बैसे संघ अतिथी रन या नावाने खेळला. दिनेश पवार साहेबांच्या सुकण्याच्या नावावर खेळला. दिनेश पवार साहेब नक्कीच आराम करण्याला घरी पोहोचलेत. त्यांना सुद्धा कॉंग्रेशन्स दिनेश पवार साहेब. चला चला नक्कीच काँग्रेस द्यायचं संघ खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये आपण आणि दुसरा पारितोषिक पटकावणे द्यायचा संघ सुरक्षा साकारला. चला विनंती शेला आमच्या मान्यवर धन्यवाद. द्यायचा संघ काँग्रेस आपल्याला प्रतिज्ञा. चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि काँग्रेस बसायचं आपण पाहुणे वर्ग बसून घ्यायचं आहे. दादा बसायचं आहे. भावेश काँग्रेस भावेश. चला थोडंसं बाजू राहायचं प्लीज. थोडं बाजू राहायचं बाजू राहायचं प्लीज. चला यानंतर वरील या स्पर्धेमधला मुख्य पारितोषिक जो बनला गेलाय मॅन ऑफ द टुर्नामेंट, जो खूप मोठ्या पारितोषिक पाहायला भेटतो, जो खेळाडू नेमला मॅन ऑफ टुर्नामेंट बघितलं. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट खेळाडू नक्कीच पाहायला भेटले. तर 2 चषक या स्पर्धेला त्या खेळाडू जातील. एक पाहायला भेटतो कैलास नारायण पाटील साहेबांच्या नावाने त्यांचे सुपुत्र वंदेश पाटील यांनी प्रस्तुत केलं गेलं. तर वंदेश पाटील साहेब आपण यायचंय आपलं शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. तर नक्कीच पाहायला भेटतो. मी विनंती करेन या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी आत्ता चौकार लगावले बॅक टू बॅक 4 सामन्यामध्ये 4 मॅन ऑफ द मॅच घेतले, 94 धावा घेऊन तो टॉपवर राहिला जगदीश माछी. तो या सामन्याचा या स्पर्धेमधला मॅन ऑफ द टुर्नामेंट. तर जगदीश काँग्रेशन्स. तर कसं वाटतं जगदीश तुला या स्पर्धे मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल पराभूत झाला, परंतु सगळ्यात चांगली खेळली. 4 मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज लाभली गेली. कसं वाटतं? खूप चांगलं वाटलं, खेळायला मजा आली. तर नक्कीच पारितोषिक आपल्या ते पारितोषिक कशा प्रकारे ते घरी घेऊन जाईल? आता काय गाडीच आणली. तर प्रथम असं वाटतं की आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये पाहतो की मात्र एक ट्रॉफी पाहायला भेटते मॅन ऑफ सिरीज साठी. या स्पर्धेमध्ये 2 ट्रॉफी मिळतील. 2 ट्रॉफी तुला भेटतील या स्पर्धेत मॅन ऑफ सिरीज साठी. ते कसं वाटेल तुला? कसं वाटतं? खूप चांगलं वाटलं. चला असतो तो वंदेश पाटील विनंती करेल. कैलाश मी कॅमेरामॅन विनंती करेल जे नाव आहे ना ते आपण क्लोज मध्ये घ्यायचं. कैलाश वासी नारायण पाटील यांच्या समानार्थ त्यांचे सुपुत्र वंदेश पाटील हे सिरीजची ट्रॉफी देता येता जगदीश माशीला. धन्यवाद वंदेश. थांबायचं जगू आपण. तर वंदेश राऊत विनंती करेल ही ट्रॉफी आपण द्यायची आहे जगदीश माछी यांना. महाराष्ट्र ताळ्यांचा गजर 18 चौकार 94 धावा 4 सामन्यामध्ये बॅक टू बॅक 4 मॅच आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ सिरीज ठरतो जगदीश माछी. शूज दिले जातील. पराग घर देण्याचं पराग लगेच जायचं प्लीज. पराग घर यांच्याशिवाय असते शूज. मनीष साहेब याचा मनीष साहेब आपण मॅन ऑफ द सिरीजची जी बॅट दिली गेली या स्पर्धेमध्ये निलेश फायटर या नावाने
तर यायचं मनीष साहेब, मनीष गोला साहेब, निलेश फायटर चव्हाण यांच्या हाताने बॅट दिलेल्या निलेश फायटरला स्पोर्ट्सची बॅट केविन स्पोर्ट्स त्यांच्या सुपुत्राचं नाव नक्कीच पाहायला भेटतं. बॅटवर कोरलं गेलंय. जगदीश एअर कूलर देण्याची विनंती करायला. म्युझिक सिस्टम पहिले दिले झाले, म्युझिक सिस्टम पण घ्यायचं आपण. तर 2 ट्रॉफी शूजवर क्रिकेट खेळायची, बॅटने बॅटिंग करायचं, गाणं नक्कीच संगीत ऐकायचं आहे. राज यादव मोबाईल मध्ये चव्हाण राज साहेब यायचं आहे. आपल्या शिव हस्ते हे साऊंड सिस्टम दिलं जाईल. तर जगदीश नक्कीच आगवण पंचायत गावामध्ये म्युझिक मध्ये जर जाण साऊंड एवढं चाललं तर गाणे एवढं ऐकलं जातात आणि डान्स खूप केलं जातं, तर नक्कीच खूप उपयोगी पडेल. अखिल नायर साहेबांनी यायचंय कूलर देण्यासाठी. तर अखिल नायर साहेब त्यांनी आम्हाला बोट्सचे SN एंटरप्राइजचे ऑनर आहेत, त्यांच्या वतीने अर्पणामध्ये दिले गेले. तर यांच्या शुभ हस्ते कूलर नक्कीच गारगार वारा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घेतलं जाईल या कूलर्सने. तर कॉंग्रॅच्युलेशन्स सर आपल्या सुद्धा. जगदीश सर चला मॅडम विनंती करूया. तर या स्पर्धेमधला ज्या या ट्रॉफीवर ज्या स्पर्धेमध्ये या सुरेख ट्रॉफीवर तर या सुरेख ट्रॉफीवर नाव कोरलं गेलं आपण पाहतोय मीरा रेड्डी मार्टच्या वतीने. तर या ट्रॉफीवर जे नाव कोरलं गेलं ना ते नाव पाहायला भेटं मायक्रोबस संघ यायचं. मायक्रोबस संघ संगनायक वंदेश आपण यायचं पुढे. वंदेश पाटील आपण यायचं पुढे. तर वंदेश काँग्रेस प्रथम तुला तर कसं वाटतं वंदेश? खूप वेळानंतर खूप 2021 नंतर 22 सीझन मध्ये चॅम्पियन बनलाय. ओमसे नवरंग क्रिकेट मित्रमंडळ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलं, कसं वाटतं? ॲक्च्युली म्हणायचं तर संघ खूप अवघड काढून जात होता. गेले कित्येक सामने आम्ही फक्त पहिल्या सामन्यातच हरायचो आणि असं वाटत होतं, खूप आलोचना व्हायची आमची की हा संघ जिंकेल की नाही जिंकेल. इव्हन आमच्या जवळचे मित्रसुद्धा आमची आलोचना करायचे की तुम्ही आता जिंकू शकत नाही खूप. आणि आम्ही खरं खूप डिमोटिवेटेड झालेले. पण आम्हाला विश्वास होता की परिस्थिती उघड जरी असली ना तरी पण वेळ बदलते. आणि आम्ही त्या वेळेला आम्हाला वाटलं की आम्हाला माहीत होतं की आमचे फिल्डर जे आहेत ते चांगले फिल्डर्स आहेत, संघ चांगला आहे आणि मी परत चांगली बांधणी करून आम्ही हा जो टुर्नामेंट आहे ही टुर्नामेंट आम्ही जिंकले. तर नक्कीच आपण संगणक पाहतात ते चाफेकर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. सकाळी नक्कीच पोरांना शिक्षण देत आहेत. तिचा फायनलचा सामना होता तर काय कानमंत्री दिले खेळाडूंना जशा प्रकारे 27 बनवल्या तुमच्या बॅटने नक्कीच गोलंदाजी शिकवलं तुम्ही जेव्हा क्लासमध्ये शिकवतात. तर काय प्लॅनिंग होती मनीषन तुमची? गडी नक्कीच नितेश बाद झाला त्यानंतर धाव बनवायचे, कारण की जो संघ होता तैसे संघ कमबॅक केला. चांगले गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे आहे. तर काय प्लॅन होते, कशा प्रकारे धाव बनवण्याचा प्रयत्न केला गेला? आम्हाला माहित होतं की त्यांची गोलंदाजी चांगली आहे म्हणून आम्ही फक्त ठरवलं होतं की 40+ आपण रन्स करायच्या, कारण आमच्याकडे पण चांगली फिल्डिंग आणि चांगली बॉलिंग होती. त्याच्यामुळे आमचं टार्गेट फक्त होतं की 40+ करायचं. आणि त्याच्यामुळे मनीष आणि अजय कुणाल ह्यांच्यासारख्या फलंदाजांना आम्ही सांगितलं की आपण 40+ धावा करू आणि आपण मॅच आपण जिंकू शकतो आपण ही मॅच. त्याच्यामुळे आमचं टार्गेट फक्त होतं 40+. शेवटचा अंतिम प्रश्न, स्पर्धेबद्दल काय सांगेल? स्पर्धेबद्दल काय सांगेल आणि राकेश परदेशी यांच्याबद्दल काय सांगेल? दुसरा वर्ष आहे, सरपंच मॅडम सुद्धा आहेत, त्यांच्या नावावर हे चर्चा, काय सांगेल स्पर्धेबद्दल? ओमसाई नवरंग मित्रमंडळ धोडीपूजा ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा म्हणायला लागेल. एवढी पारितोषिकं, एवढं सुयोग्य आयोजन, सगळ्याच गोष्टी एकदम चोखपणे मांडल्या होत्या. म्हणजे मॅन ऑफ द सिरीजमध्ये टी-शर्ट्स आहेत किंवा त्या म्हणजे प्लेयर्सला इन्स्पायर करण्यासाठी बरीचशी पारितोषिक ठेवली होती. असंच आयोजन जर आयोजकांनी केलं तर नक्कीच सगळे संघ पुढे येतील आणि चांगला गेम करू शकतील. धन्यवाद. नक्कीच मी शेवटचा परिचय मी विनंती करेल तर नक्कीच आम्ही एक बोले ज्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ठेवली गेली. आमचे पालघर जिल्हा समन्वयक प्रभाकर भाई राहुल यांनी त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करू. आम्हाला ही स्पर्धा
ठेवण्याचा मान दिल्याकडे आमचे सरपंच मॅडम 2 वर्षापासून आमच्या जोडले गेलेत त्यांच्याबद्दल टाळा झाला पाहिजे मॅडमसाठी. मॅडमचं नावावर स्पर्धा पाहायला भेटते आपल्याला. सरपंच मॅडम आता पण रात्रीच्या 2:30 वाजल्यानंतर आपल्याकडे उपस्थित आहेत. हे त्यांचं कार्य नक्कीच मनाला जिंकणारं कार्य पाहायला भेटतंय. तर मी विनंती करला सगळ्या संघाचे खेळाडूंनी यायचं आणि लाईनअप बसून घ्यायचं. पहिले यायचं खेळाडूंनी यायचं बसायचं संघाला आपण उभं राहायचं. मनीष इकडे येऊन बसून घ्यायचं सगळ्यांनी लाईनअप मध्ये. मी विनंती करून मॅडम आपण याच्या आपल्या शुभ असते कॅश प्राइस 50,000 आणि सुरेख आणि अप्रतिम सोनेरी रंगाची ही ट्रॉफी दिली जाईल चॅम्पियन. मॅडम पुढे इकडे बस ना, त्याच्या इकडे बस. मैं क्या बोलतो मनीष चला नक्कीच चॅम्पियन बनला जातोय तो म्हणजे संघ मायक्रो ओम साई नवराज मित्र मंडळ 2022 सर्वोच्च चषक चा चॅम्पियन ट्रॉफीवर नाम कोरलं गेलंय केरला मायक्रो संघ. तर शेवटचा नक्कीच एक गर्दी झाली पाहिजे मारायचं नवर जय भवानी जय भवानी. सगळे धन्यवाद मायक्रो संघ कॉंग्रेशन्सचा. आणि नक्कीच आपण इकडे थांबूया. पुढच्या वर्षी नक्कीच कमिटी मेंबर्स सर्व आपण इकडे कमिटी मेंबर्स फोटो सेशन केलं जाईल. कमिटी मेंबर्स यायचा. तर ओम साई नवरंगा मित्र मंडळ तर नक्कीच पाहायला भेटेल ओम साई नवरंगा मित्र मंडळ सरपंच 2022 इकडे समापन होते हे मी जाहीर करतोय. मी सुसंगत समालोचक माझे साथी समालोचक संतोष पाटील आपल्या हार्दिक धन्यवाद करतायत. नक्कीच पुढच्या वर्षी पर्यंत भेटूया. ओम साई नवरंगा मित्र मंडळ या स्पर्धेमध्ये नवीन रंगात आणि नवीन रंगात पर्यंत भेटूया. धन्यवाद. तर धन्यवाद. आपण समापन करूया. पाटील लोकच्या माध्यमातून लाईव्ह सामने पाहायला गेले त्याचा धन्यवाद. पुढच्या वर्षी नक्कीच नव्या रंगात नव्या रंगात भेटूया.